Dear students, we are going to discuss about elements of novel. There are six elements of novel. First, theme. Theme is the central idea in the novel. It can be expressed in a nutshell. It means summary. It is a philosophical statement or truth which is the writer has put forth through narration of the series of events in the story and characters acting in a particular setting. थीम हा एक प्रकारचा नॉवेलचा म्हणजेच कादंबरीचा मध्यभागी मध्यबिंदू असतो आणि एक प्रकारचा समरी म्हणजे सारांशरित्या तो एक्सप्रेस होतो थीममधून. तसेच फिलॉसॉफिकल म्हणजेच तत्त्वज्ञानिकरित्या आणि जे काही त्यातलं दडलेलं सत्यता हा तो कथानक माध्यमातून आपल्याला एक प्रकारचा सिरियस इव्हेंट्समधून स्टोरीच्या माध्यमातून कॅरेक्टर्स निर्माण होतात, म्हणजेच त्याला एक प्रकारचा थीम म्हणून ओळखला जातो. सेकंड, प्लॉट. प्लॉट इज द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. प्लॉट म्हणजेच एक प्रकारचा स्टोरी म्हणजे कथा. तो एक प्रकारचा क्रमाने जे काही स्टोरीजचा प्लॉट असेल तो थीमच्या माध्यमातून निर्माण केलेला असतो. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट विच इज इंटरनल ऑर एक्सटर्नल. कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक प्रकारचा संघर्ष. तो एक जे प्लॉटच्या माध्यमातून आंतरील व बाहेरील जे काही दडलेला असतो स्टोरीमधलं तो आपल्यासमोर मांडलेला असतो. प्लॉट मे बी सिम्पल वन प्लॉट ऑर कॉम्प्लेक्स. प्लॉट हा म्हणजे एक प्रकारचा स्टोरी असल्यामुळं तो एक प्रकारचा सिंगल प्लॉटमध्ये असतो किंवा अनेकरित्या मिक्स असलेला कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा असू शकतो. तिसरं, कॅरेक्टर. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टरायझेशन हा एक प्रकारचा कॅरेक्टरचाच भाग आहे. तो प्लॉटचा जे काही स्टोरी असेल तो निर्माण जाण्याचं कारण एकच की त्या सर्टन बिहेवियर जे काही त्याचा वर्तन निर्माण झालेला असतो तो कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतात. डिपेक्शन ऑफ द कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम थंबनेल स्केच टू डीप वर्डली हायली डिटेल व्हर्बल स्केच. कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारचा कॅरेक्टर स्केच निर्माण तयार होतो आणि ते एक प्रकारचा हायली असलेला त्याचा व्हर्बल स्केचसुद्धा आपल्याला सांगता येतो. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट अँड मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच मोर इम्पॉर्टन्स. कॅरेक्टरमध्ये सुद्धा महत्त्वाचे कॅरेक्टर्स वगळून जे काही वर्णन केलेले असतात तो मायनर कॅरेक्टर असो किंवा जे काही मायनर कॅरेक्टरसोबत ते एवढे काही इम्पॉर्टंट नसतात. द मेन कॅरेक्टर इज रेफर्ड ॲज प्रोटॅगॉनिस्ट. प्लॉट आणि स्टोरी थोडासा फरक असल्यामुळं जे काही नॉवेल आहे नॉवेलच्या मध्यभागी जे काही सेंट्रल आयडिया असतो थीमचा तो मेन कॅरेक्टर हा असतो प्रोटॅगॉनिस्ट. तो एक प्रकारचा ऑटोबायोग्राफिकल नॉवेल किंवा बायोग्राफिकल नॉवेलमध्ये आपल्याला दिसून येतो. प्रोटॅगॉनिस्ट इज ॲन कॉन्फ्लिक्ट विथ द कॅरेक्टर ऑर फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटॉगॉनिस्ट. प्रोटॅगॉनिस्ट एक प्रकारचा निवेदक म्हणतो आहे किंवा निवेदन करणारा. तो एक प्रकारचा संघर्ष कॅरेक्टर आणि कॅरेक्टरमधील असलेला फोर्स म्हणजे इंटरनल किंवा बाहेरील बागेचा त्याचा अँटॅगॉनिस्ट म्हणून निर्माण होतो. चौथा आहे सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट, वेदर अँड लाईफस्टाईल. स्टोरीचा बॅकग्राऊंड म्हणून हा सेटिंग निर्माण होतो. सेटिंगमुळेच आपल्याला त्यातील जे काही नॉवेल असो, प्लॉट असो किंवा स्टोरी असो, जे काही सेटिंगच्या माध्यमातूनच आपल्याला तिथलं वातावरण आणि त्याच्यातलं स्थळ किंवा टाईम कोणत्या कालावधी निर्माण झालेला तो आपल्याला दिसून येतो. प्लॉट आणि कॅरेक्टर आर अफेक्टेड बाय सेटिंग. आणि प्लॉट आणि कॅरेक्टर जे काही निर्माण झालेला असतो तो सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे कळून येतो. कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फॉर्म्स इन द स्टोरीज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट मीन्स एक प्रकारचा संघर्ष, स्ट्रगल. दोघांच्यामध्ये संघर्ष, वादविवाद जे काही असतो तो आपल्याला स्टोरीच्या माध्यमातून दिसून येतो. इट प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. त्यामुळं काय होतं आपल्याला तर एक प्रकारचा उत्सुकता आणि काय निर्माण होणार पुढं आणि काय होणार याची आपल्याला उत्सुकता लागलेली असतो तो प्लॉटच्या माध्यमातून. लँग्वेज स्टाईल. द लँग्वेज अँड टेक्निक यूज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स नोन ॲज द स्टाईल.
प्रत्येक कथाच्या माध्यमातून कथानकने केलेलं त्याच्या वेगवेगळ्या भाषाशैली किंवा तंत्रज्ञानिक स्वरूपात त्यांनी वापर केलेला इव्हेंट्स किंवा स्टोरी असेल तो आपल्याला त्याच्या स्टाईल माध्यमातून दिसून येतो. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी अँड हाय फ्रेजेस और ही वूड राईट ओनली द पॉईंट और ही मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. प्रत्येक नॉवेल आणि ड्रामासुद्धा तोच प्रकार दिसून येतो. लँग्वेज आणि स्टाईल वेगवेगळ्या प्रकारची असतात. प्रत्येक नॉवेल हा एकसारखा नसतो. तसंच बाय एक्झाम्पल घेतला तर विलियम शेक्सपियर यांची तर ओन लँग्वेजेस आहेत आणि ओन स्टाईल असल्यामुळं तो समजण्यास आपल्याला हार्ड असतो. आणि वोकॅब्युलरी जे काही मिनिंग असेल हाय फ्रेजेस त्यांनी वापरलेला त्यांच्या नॉवेल किंवा ड्रामामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. तसंच त्याप्रमाणेच नॉवेलमध्ये सुद्धा एक प्रकारचा लँग्वेज वापरला जातो. तो एक प्रकारचा सिम्पलही असू शकतो किंवा एक प्रकारचा छोट्या छोट्याशा वाक्यांनी बनलेला एक प्रकारचा आय प्रेजेस असू शकतो. इट मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. त्याचा जे काही प्लॉट असेल किंवा स्टोरी असेल तो एक प्रकारचा परिणामकारक व्हावं म्हणून त्यांनी जे काही नॅरेटर आहे किंवा ऑथर आहे तो आपल्या प्लॉटमध्ये किंवा स्टोरीमध्ये नॉवेल लिहित असताना त्यांनी एक प्रकारचा लिंग्विस्टिक डिव्हाइस वापरला जातो. जसं की फिगर्स ऑफ स्पीच यासारखे वापरला जातो. अशा प्रकारे आपल्याला नॉवेल निर्माण करत असताना तर 6 घटक लागतात. टाईप्स ऑफ नॉवेल. कोणकोणत्या प्रकारचे नॉवेलचे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला आहे रिअलिस्टिक नॉवेल, सेकंड आहे पिकॉरिस्टिक नॉवेल, तिसरा आहे हिस्टॉरिकल नॉवेल, चौथा आहे एपिस्टोलरी नॉवेल आणि पाचवा आहे गोथिक नॉवेल आणि सहावा असणार ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. सातवा आहे अलेगॉरिकल नॉवेल आणि आठवा इथोपियन आणि डिस्टोपियन नॉवेल आणि नववा आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल आणि शेवटचा आहे बिल्डिंग्स रोमन नॉवेल. आता बघूया नेमकं कोणकोणते प्रकार आहेत त्याच्या विस्तारित स्वरूपात. रिअलिस्टिक नॉवेल. इट इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ द रिअलिझम. It is also called a novel of manner. It can be characterized by complex characters with mixed motives. The characters interact with the other characters. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजे एक प्रकारचा वास्तविक रूपात निर्माण झालेला नॉवेल्स. म्हणजे आपलं पाहिलेलं आहे की जेणेकरून 1740 नंतर जे नॉवेलची सुरुवात झालेलं होतं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर म्हणजेच 1818व्या शतकामध्ये. त्याच प्रकारे नॉवेलची सुरुवात सुरू झाल्यामुळं रिअलिस्टिक नॉवेलला फार महत्त्व येऊ लागला. नेमकं काय आहे तर रिअलिस्टिक नॉवेल हा नॉवेल ऑफ मॅनर आहे. म्हणजेच कॅरेक्टर कसं असायला पाहिजे आणि कॅरेक्टराईज म्हणून तो कॉम्प्लेक्स अदर कॅरेक्टर्सशी कसं संबंध जुळला जातो आणि अदर कॅरेक्टरशी मेन कॅरेक्टर कसं वेगळा आहे तो दाखवण्याचं काम रिअलिस्टिक नॉवेलमध्ये केलं जातं. म्हणून तर रिअलिस्टिक नॉवेलला 18th सेंचुरीमध्ये फार महत्त्व आलेला होता. द कॅरेक्टर्स इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. जे काही मेन कॅरेक्टर आहे तो अदर कॅरेक्टरशी संबंध जोडला जात होता. आणि पिकॉरिस्टिक नॉवेल दुसरं. द वर्ड पिकॉरिस्टिक ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स रग. Such novel narrate the adventures of the protagonist who is disreputable person in episodic form. पिकॉरिस्टिक नॉवेल हा एक प्रकारचा स्पॅनिश शब्दापासून तयार झालेला आहे. स्पॅनिश शब्द होता पिकारो. इट मीन्स म्हणजेच त्याचा अर्थ रग. एक प्रकार धाडसी असलेला शौर्य गाजवणारा असं. सच अ नॉवेल नॅरेट ॲडव्हेंचर्स. प्रत्येक जेणे काही नॉवेल असेल तो ॲडव्हेंचर्स स्वरूपात कॅरेक्टर आपल्यासमोर दिसून येतो. जसं नॉवेल असलेला द अकलबरी फिन, टॉम शायर या प्रकारचे प्रोटॅगनिस्ट आपल्याला नॉवेलच्या माध्यमातून पिकॉरिस्टिक नॉवेलमध्ये दिसून येतो. तिसरं आहे हिस्टॉरिकल नॉवेल. सच नॉवेल इज अ सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट फॉर्म ऑफ द रायटिंग. हिस्टॉरिकल म्हणजे एक प्रकारचं ऐतिहासिक नॉवेल या नावाने सुद्धा आपला ओळख निर्माण झालेला आहे. तर नॉवेलची ही सुरुवात म्हणजेच हिस्टॉरिकल नॉवेल हा जे अलीकडे घडलेला जे काही पुरावे आहेत इतिहासातील त्याची मांडणी त्याच्यावर लिखाण करून ठेवणे म्हणजेच हिस्टॉरिकल नॉवेल. चौथा आहे एपिस्टोलरी नॉवेल. एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला
which means letter. The writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Letters are the most common basis for epistolary novel, but diary entries are also popular forms. एपिस्टोलरी नॉवेल म्हणजे एक प्रकारचा लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. लॅटिन शब्द होता एपिस्टोला, म्हणजेच एक प्रकारचा पत्र किंवा लेटर. द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रो सिरियस करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स म्हणजे एक प्रकारचं आदान प्रदान करणारे जे काही माध्यम असेल किंवा काही डॉक्युमेंट्स असेल, तो त्या नॉवेलमध्ये इन्क्लूड केलेला असतो. लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉवेल, बट डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म्स. त्या नॉवेलची सुरुवात एक प्रकार लेटरच्या माध्यमातून सुरुवात झालेला असतो आणि त्याचा एंडिंगसुद्धा जे काही प्रोलॉग इपिलॉग म्हणतो तोही सुद्धा एक प्रकारचा डायरीच्या स्वरूपात मानलेला असतो. म्हणजेच एक प्रकार आता ज्या नवीन सिलेबसमध्ये आहे द साइन ऑफ फोर नॉवेल, तो एक काय आहे एपिस्टोलरी नॉवेल आहे. पुढचं गोथिक नॉवेल. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्टरी, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, धूम, डेथ और हंटेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गोथिक नॉवेल्स. गोथिक नॉवेल्स ज्या नॉवेलमध्ये एक प्रकारचा जादूटोणा किंवा काहीतरी दंतकथा असलेलं किंवा काही भीतीपोटी असलेलं किंवा काहीतरी भयानक स्वरूपात अंधश्रद्धा निर्माण झालेलं किंवा काहीतरी त्यात मृत्यू घडलेलं होतं किंवा हंटेड बिल्डिंग, त्या हिशोबानेच गोथिक नॉवेलला ओळखला जातो. पुढचं आहे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. Such novel is based on the life of the author. Sometimes the author changes the places and the names of character or even may change certain details of his life. Autobiographical novel स्वतः जे रायटर असेल, ऑथर असेल किंवा नॅरेटर असेल, त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडलेल्या घडामोडी तो लिखाण करून आपल्यासमोर जे काय मांडतो त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल असे म्हणतात. काही वेळेला कसं होतं की जे काही ऑथर असेल त्याला एक प्लेस आपला स्वतःचा प्लेस सोडून दुसऱ्या प्लेसमध्ये मायग्रेट होऊन तो आपलं जीवन स्थिरावतो आणि तसेच काही वेळेला काय होतं तर ऑथरनं स्वतःचं नाव बदलूनसुद्धा दुसऱ्या कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थित राहतो आणि त्याने काही ज्या स्वतः लाईफमध्ये घडलेल्या घटना आपल्यासमोर मांडतो, तेव्हाच ऑटोबायोग्राफिकल नॉवेल बनतो. इट इज रिटन इन द फर्स्ट पर्सन नॅरेशन. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल हा कसा ओळखायचा तर ऑटोबायोग्राफिकल ओळखण्यासाठी एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे जे काही नॅरेट केलेलं असेल तो फर्स्ट पर्सन नॅरेशनमध्ये असतो. ॲलेगोरिकल नॉवेल. An allegorical novel is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning may be political, religious, historical and philosophical. Allegorical novel हा एक प्रकारचा नॉवेल आपल्या समोर असताना ते नॉवेल रीड करत असताना कोणत्याही प्रकारचं आपल्याला रीड केल्यामुळं समजतच नाही, त्याचा अर्थच कळत नाही, म्हणजे ते एक प्रकारचं अलेगोरिकल नॉवेल असेल. त्या नॉवेलमध्ये प्रत्येक पेजेस, सेंटेन्सेस तो एक प्रकारचा सिम्बॉलिक असतो, तो समजण्यास फार अवघड असतो. म्हणून सिम्बॉलिक मिनिंग आपल्या लक्षात घेण्यासाठी तर त्या ऑथरनं पॉलिटिकल म्हणजे राजकीयरित्या, रिलिजियस धार्मिक स्वरूपात, हिस्टॉरिकल ऐतिहासिक रूपात किंवा तत्वज्ञानिक स्वरूपात आपल्यासमोर मांडलेला असतो. पुढचं इथोपियन आणि डिस्टोपियन नॉवेल. इथोपिया is an imaginary community or society possessing in ideal qualities. It is a common theme in science fiction and speculative fiction. म्हणजे इथोपियन नॉवेल इमॅजिनरी कम्युनिटी जे काही समाजामध्ये चालू आहे तो एक इमेज करून तो निर्माण केलेला असतो. सोसायटीमध्ये आपलं स्थान प्रस्थापित करण्यासाठी एक प्रकारचा आयडियल क्वालिटीज वापरला जातो. तो एक प्रकारचा सायंटिफिक असो किंवा दुसरं फिक्शन असो, तो आपल्यासमोर कॉमन थीम म्हणून तो इथोपियन नॉवेलमध्ये वापरला जातो. पुढं 9th वन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. द प्रेज स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज कॉइंड बाय विलियम जेम्स in his treatise Principles of Psychology. It means the flow of thoughts. The novelist narrates the incidents as they enter in the mind
ऑफ कॅरेक्टर. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल म्हणजे एक प्रकारचा जे काय मानवी विचार किंवा माणसामध्ये घडलेला मानवी मनामध्ये जे काय चालू असलेला माइंडसेट आहे तो आपल्यासमोर मांडणे, त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल म्हणतात. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल हा 19व्या शतकात किंवा 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये विलियम जेम्स यांनी निर्माण केलेला होता. स्वतःचा टर्म हा प्रस्थापित केलेला होता. तसेच त्यांच्यासोबतच व्हर्जिनिया वुल्फ यांनीसुद्धा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस पद्धतीचा नॉवेल लिहिलेला आहे. जसे की आपल्याला प्रोस 1.5 मध्ये असलेला द न्यू ड्रेस हा कोणत्या प्रकारचा एसेज किंवा शॉर्ट स्टोरीज आहे तो आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. विलियम जेम्सनं त्यानं स्वतः मानलेलं प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी जे काय मानसशास्त्र म्हणतो त्याचे कोणकोणते तत्व आहेत तो आपल्यासमोर इथं मानलेला आहे. म्हणून त्या स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसला 19व्या शतकामध्ये फार महत्त्व लाभलेला होता. न्यू फॉर्म होता नॉवेलमध्ये. इट मीन्स द फ्लो ऑफ थॉट्स म्हणजे एक प्रकारचा विचारपूर्वक निर्माण करणे. आणि द नॉवेलिस्ट नॅरेट्स द इन्सिडेंट्स ॲज दे एंटर इन द माइंड ऑफ कॅरेक्टर. आताच मी सांगितल्याप्रमाणेच जे काही नॉवेलिस्ट आहे नॅरेट्स करत असताना कथानक करत असताना तो एक प्रकारचा जे काही कॅरेक्टर आहेत त्या कॅरेक्टरमध्ये इन्सिडेंट्सनुसार तो कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्यासमोर त्याच्या कॅरेक्टरच्या माइंडमध्ये जे काय चाललं आहे तो आपल्यासमोर मांडलेला असतो. पुढचं आहे बिल्डिंगरस रोमन नॉवेल. द जर्मन वर्ड बिल्डिंगरस रोमन इंडिकेट्स ग्रोथ. बिल्डिंगरस रोमन म्हणजे एक प्रकारचा जर्मन वर्ड म्हणून घेतलेला आहे. त्याचं मिनिंग आहे बिल्डिंगरस रोमन म्हणजेच ग्रोथ म्हणजे वाढणे. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड with the growth of the protagonist mind spirit characters from his childhood to adulthood. बिल्डिंगर्स रोमन नॉवेल हा एक प्रकारचा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस सारखाच आहे, पण इतकाच की तिथं कॅरेक्टर होता, इथं कॅरेक्टर नाही. जे काही नॅरेटर आहे त्याच्यातून बायोग्राफी ऑटोबायोग्राफी त्याच्या माइंडमध्ये जे काय चाललेलं आहे स्पिरिच्युअल असो किंवा काय त्याच्या माइंडमध्ये चाललेला स्पिरिट असेल तो प्रोटॅगॉनिस्टच्या माध्यमातून किंवा कॅरेक्टरच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणे. म्हणजेच त्याचा जे काही प्रोटॅगॉनिस्ट आहे त्याचा चाइल्डहूड म्हणजे बालपणापासून अडल्टहूड जे काही प्रौढावस्थापर्यंत आलेला जे काही बदल असेल किंवा बदल स्वरूपात घडलेला काही घटना असेल तो आपल्यासमोर मांडणे म्हणजेच बिल्डिंगरस रोमन नॉवेल होय. हे सगळं टाईप्स ऑफ नॉवेल 20th सेंचुरीपर्यंत होता. आणि जे काय सध्या चालू असलेला 21 सेंचुरी म्हणजे 21व्या शतकामध्ये काय काय निर्माण झालेलं आहे तो आपण बघूया. इन द फर्स्ट ऑफ द 20th सेंचुरी द कल्ट ऑफ पल्प मॅगझिन्स बिकम पॉप्युलर. 20व्या शतकानंतर म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यनंतर म्हणजेच 2020-25 असो पल्प मॅगझिनला फार महत्त्वाचा लाभलेला आहे. म्हणजेच एक प्रकारचा जे काय मॅगझिन असेल त्या मॅगझिनमध्ये अनेक प्रकारचे शॉर्ट स्टोरीज किंवा एसेज लिहिणे म्हणजेच पल्प मॅगझिन होतो. जनरल एंटरटेनमेंट ऑफ द मासेस वॉज प्रिंटेड. पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉवेल अँड सायन्स फिक्शन. 21व्या शतकामध्ये ह्या फिक्शनला फार महत्त्व लाभलेलं आहे. तो कोणता आहे तर एक प्रकारचा डिटेक्टिव्ह नॉवेल्स and science fiction novel. Science fiction is genre of speculative fiction dealing with imaginative concepts as a futuristic setting, futuristic science, futuristic technology, space travel, time travel, parallel universes and historical life. सायन्स फिक्शन नॉवेलमध्ये हे प्रकारचा जे सेटिंग असेल किंवा जे काय भविष्याचा सायन्स असेल भविष्य व्यक्त करणे या प्रकारचा नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरणे स्पेस जे काय रिसर्चमध्ये चालू आहे तो आपल्याला समोर मांडणे हे सगळं काय आहे पल्प मॅगझिनमध्ये मांडलेला होता. म्हणून त्या नॉवेल्स फार पॉप्युलर झालेला होता 20th सेंचुरीमध्ये. पुढं फ्रँकेस्टियन बाय मेरी शॅले
इज कन्सिडर्ड द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फ्रँकेनस्टाईन नॉवेल हा मेरी शॅली याने लिहिलेला फर्स्ट नॉवेल होता. तो कोणता होता तर सायन्स फिक्शन आणि टेक्नॉलॉजिकल नॉवेल होता. सायन्स फिक्शन फ्लोरिस्ड इन द सेकंड ऑफ 19th सेंचुरी. हे कधी लिहिलेला होता तर 19व्या शतकामध्ये मॅरी शॅलीनं लिहिलेला नॉवेल होता. डिटेक्टिव्ह फिक्शन इज सब जॉनरा ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजे डिटेक्टिव्ह नॉवेल हा एक प्रकारचा प्रकार आहे कोणता तर क्राईम फिक्शनचा, मिस्ट्री फिक्शनचा. इन इट इन्व्हेस्टिगेटर और डिटेक्टिव्ह आयदर प्रोफेशनल और इन्व्हेस्टिगेट अ क्राईम स्पेशली मर्डर. जसं आपण 19व्या शतकानंतर डिटेक्टिव्ह नॉवेल जे काही लिहिलेलं होतं अगास्था क्रिस्टी अँड देअर वेअर नन, त्याचप्रमाणे 20व्या शतकातसुद्धा डिटेक्टिव्ह नॉवेलला किंवा क्राईम फिक्शनला फार महत्त्व लाभलेलं आहे. जसं आपण टी व्हीमध्ये पाहतो CID किंवा क्राईम पेट्रोल याच प्रकारचे लोकांना आवड निर्माण झालेला होता. कधी 19व्या शतकात उत्तरार्धामध्ये.